एक भगवत कार्य की चर्चा बैठक शुरुआत हुई है। अभी तक सेवक सेविका इनमें मार्ग में आने का और मार्ग में आने के बाद के अनुभव अपने जीवन चरित्र में अच्छे अच्छे मार्गदर्शन किए। तो हमारे महान त्यागी बाबा जोगी जी ने सारी रात जाग के मेहनत करके आधी रात पूरी रात जहाँ उनके जीवन पर ऐसी मेहनत की है कि हम आज हम मानव है या कार्यकर्ता लोग भी, सेवक भी है, सेविका भी है, मेहनत नहीं करते, पर वैसे अपने महान गुरु महान त्यागी बाबा जोगी जी ने इतनी मेहनत करके इन सब गरीब सेवक सेविका को जागरूक करने का कार्य किए। आज भी वही काम कर रहे हैं, पर समझ हम नहीं सकते। इसीलिए अभी अपने अपने जीवन पे मार्गदर्शन किए नागपुर वाले शौकीन भाई ने की है कि मेरा बच्चा कोमा में गया और कोमा से कैसे वापस आया, ये अनुभव उनने अपने जीवन पे किए। घड़ाने वाला वो भगवान है, कोई और नहीं। भगवान के कार्य भगवान ही करेगा और मानव के कार्य मानव ही करेगा। ये अभी आज के समय में ऐसा है कि नारी शक्ति सबसे ऊपर है। आप एक माँ हो, आप अपने बच्चे के लिए लड़े। कोई भाई है जो शौकीन भाई है, वो अपने पति के लिए, बच्चे के लिए बहुत मेहनत करते हैं। सेवक नहीं करता, सेवक भूल जाता है। अभी एक से बताया शौकीन ने, मेरे पति ने जब मार्ग लेने के बाद मेरे पति ने शराब पिया, और यहाँ क्या बोलता है, मैं कैसा पीता, वो कैसा पीना नहीं। तुम्हारे मन पे काबू रहेगा तो तुम सब छोड़ सकते हो। तुम्हारे दिल में ही नहीं है। मैं ऐसा है कि जब मैं मार्ग में हूँ और मुझे कौन देखने वाला है, देखने वाला तो भगवान है, वो सब मालूम हो जाता है। कितना ही चोरी वाला वो। तो ये बदनाम मानव धर्म को कर दिया तुमने, वो अच्छा नहीं लगा। करना है तो दिल से करो। अपन बोलते जिस समय मार्ग में आते उस समय बोलते हम इस मार्ग में मरे, तो किस बीस पे मरे, किस इच्छा से मरे, मरे किसी पे बताए मरे, यानी मरे किस चीज पे मरे हो, अपने विचारों को मार के मरे हो। फिर विचारों को मार के फिर से दारू पीना, यानी ये गलत है। ये चीज कौन फायदा उठाता हमारे लोग का, हे आमचा फायदा कोण उचलतात, ही आमचा फायदा अनेक वाले उचलतात। जेव्हा या मार्गामध्ये जेव्हा आम्ही येतो, हा आमचा जीवन असतो। ज्यावेळेस आम्ही मार्गात नसतो तो जीवन आमचा व्यर्थ असतो, आणि ज्यावेळेस आम्ही या मार्गात येतो तो आमचा जीवन फुलासारखा, आणि की गुलाबाचा फुलांसारखा टवटवीत होतो आणि सुंदर दिसतो का नाही दिसत? का बरं? ज्यावेळेस तुम्ही मार्गात नसता तुम्ही एकदम असे राहता जसा तो कानबाईचा फूल असतो, त्या प्रकार तुमचा जीवन असतो। होतो का नाही होतो? पर ज्या वेळेस या मार्गात येते माणूस, मानव, सेवक या सेविका, त्या वेळेस त्याचा जीवन गुलाबाच्या फुलासारखाच राहतो। आज आम्ही या मार्गात, आणि त्यांनी सांगितलं 27 वर्ष झाले, बहुत बढिया गोष्ट आहे, मला आनंदाची गोष्ट आहे की 27 वर्षाचा जो अनुभव त्यांनी आपल्या जीवनावर चरित्र दाखवला तो बहुत सुंदर आहे। मी आता सांगतो, माझ्याजवळ एक अमरावती सेवकीन आहे, सेवक आहे, 2 मुलं आहेत, आणि त्यांना डॉक्टरना कॅन्सर सांगितलं। कॅन्सर कुठलं? गर्भपिशवीमध्ये। गर्भपिशवीमध्ये ते काढावतीच आहे, आणि गर्भपिशवीमध्ये जेव्हा कॅन्सर सांगितलं, तो जो तिचा पती होता मार्गात असताना ते आपल्या लव्ह मॅरेज त्यांचा झालेला आहे।
लव्ह मॅरेजला 2 मुलं आहेत आणि ज्यावेळेस त्यांचा लग्न झाला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासाठी जो मुलगी पाहत होता की मग माझी मुलगी मागितली पाहिजे, या मुलीसोबत लग्न नाही झाल्या पाहिजे, परिवारासाठी तो घडवणारा एक जोड बनतो नाही का, ते नशीब तर एकामेकांचे ते नशीब तो भगवंत पूर्ण करतो. तिच्या नशिबामध्ये हाच होता तो, तर सामनेवाल्या जो करतो त्याला चर्चा बैठक रोखली. मी प्रथम भगवान बाबा हनुमान महान देवी बाबा जिंदगी आईला सुद्धा माफी मागतो. का बरं की चर्चा बैठक रोखता नाही आहे, तुमच्या MP मधला हा सिस्टम आहे, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये जो स्टार्ट होतो चर्चा बैठक जिथपर्यंत त्याच्या मार्गदर्शन समाप्त होत नाही तिथपर्यंत तो चायचं सुद्धा पाणी विनायचं. पण कसा इकडे थोडा पाहून जैसी देश वैसा भेस, तर असा करायचा. तर त्या बाईला जेव्हा तो व्यक्ती लग्न झाल्याच्या नंतर त्याच्या मॅरेज झाला, 2 मुलं आहेत आणि त्या बाईला कॅन्सर आहे आणि कॅन्सर असताना त्यांनी मार्गात आले. मार्गात माझ्या सहकार्यकर्ता होता, त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि मार्गामध्ये सुद्धा आले. पण त्यांच्याजवळ तिथला वेळ नव्हता, वेळ बोलण्याचा. माझ्या सहकार्यकर्त्याच्या पांठेला आहे आणि स्वतः दुकान आहे आणि त्यांनी पाहिलेलं आहे गर्जे साहेबांनी त्यांनी जो वेळ नाही तेव्हा बोलण्याकरता. तर त्यावेळेस त्यांनी माझा नंबर सेंड केलं आणि केल्याच्या नंतर मला फोन केला. कंडिशन पुरी सांगितली. कंडिशन असं सांगितलं की मग खतरनाक की बाई वाचतो या नाही वाचतो. तर त्यावेळेस माझ्यासोबत बोलल्याच्या नंतर तो म्हणायला बसला, माझी पत्नी जीवन सुखमय झाले पाहिजे म्हणून मी माझ्या पत्नीसोबत मागत आलो. मला कोण्याच गोष्टीची कदर, मी अनेकामध्ये बी असो तर मी भगवत कार्य करत होतो, पण तो अलग असतो. म्हणलो तो तुमच्या 32 त्या 64 देवी देवताला तुम्ही कितीही अगरबत्ती लावा तर समाधान मिळणार नाही. का बरं मिळणार नाही? ज्या वेळेस तो आपण जसा मागतो त्यांना तो का म्हणते, तो तुला बोलवतो, तो तुला बोलवतो, तो तुला बोलवतो. 36 देवी देवता का करतो, ते एकामेकांचं नाव सांगतो आणि सामोरवाला परलोक सुधारतो. म्हणून आपल्या या मार्गामध्ये, या आपल्या मार्गामध्ये आपण एकाच भगवंताला विनंती करतो की भगवान बाबा हनुमान माझ्या जीवनाचा सुखमय जीवन झाले पाहिजे ही माझी इच्छा आहे. तेव्हाच ती इच्छा पूर्ण होते. इथे ना मी करणार आहोत नाही तू, मी माझ्या माध्यमात मी एक शब्द दिलेले आहे. मी शब्दाच्या माध्यमातून भगवत कार्य करण्याचा हा तुमचा कार्य आहे, हा कार्यकर्त्याचा कार्य नाही. भगवंताला प्राप्ती तुम्हीच करताल ना, कार्यकर्ता सिर्फ नियम सांगतात या प्रकारना तुम्ही कार्य घडवा. तुम्हाला सुख समाधानी देणारे ते भगवान बाबा हनुमानजी आणि आपले महान त्यागी बाबा जोगी. तर त्यावेळेस जेव्हा बोलली तर मुलगी बोलली माझ्यासोबत आणि पती मी बोलला, म्हणजे असं गोष्टी. आता तिला कॅन्सर तर कॅन्सर, तिला पंडूची बिमारी अशी होती की जसा ज्या ताईच्या शेवटीबाईच्या कुशीमध्ये बाळ राहतो तो 9 महिने 9 दिवसाचा 9 महिने होत राहतो आणि तो शरीर एवढा फुलून जातो. तर त्यावेळेस असा वाटे की तिच्या गर्भ कमसे कम त्या बाईच्या पोटामध्ये कमी 3-4 बाळ आहे. किती? 3 ते 4. अगदी तिच्या पोटच तसं होतं. आणि ज्या वेळेस हॉस्पिटलला ती ॲडमिट झाली आणि ॲडमिट करून तिच्या कमसे कम 10 लिटर पाणी काढला. किती लिटर? 10 लिटर तिच्या पोटातलं पाणी काढलं. पाणी काढून झाला आणि एका तासाच्या नंतर पाणी 10 लिटर जमाही झाला. बाबा म्हणून हे कसं होणार? नाही बोलते, आत्ता 10 लिटर पाणी काढलं म्हणे, एका तासामध्ये तिच्या पोटामध्ये 10 लिटर पाणी जमा झाला. आता मरण्याचा सण आहे भाई, कॅन्सरही सांगतात, पंडूची बिमारी सांगतात. आणि मग हा कसा तो जो मुलगी देत होता
त्यांनी बोललं होतं की तुम्ही तिच्यासोबत लग्न केलंय पण मी हिला जगू देणार नाही. का बरं? काऊन की तो होता जानकी आणि बहुत कोशिश केलं. तिला तकलीफ तर भरपूर झाली, भागवादाच होती. तर त्या दिवशी बघ त्यांनी फोनवर बोललं की विचारलं, बहुत बोललं. बोलल्याच्या नंतर मी म्हणलो कुठंतरी तुमची चूक आहे. नाही म्हणते माझी चूक काही नाही, तो लक्ष दे. आता एका शौकीनबाईला फोन बोललं मार्गदर्शनामध्ये, मरून जाईल माझी आई, मरून जाय, काय असं काहीतरी बोललं. त्या अजून कोणीतरी बोललं. हा आपला काम नाही हो, घडवणारा तो भगवंत आहे, जन्म आणि मृत्यू. तर त्यावेळेस तो म्हणे माझ्या पत्नीला मी आता बहुत विचार केला, तमून मी गेला, बहुत पैसा लागला, त्यांनी सुधारणा काही नाही. बोलल्याच्या नंतर मी विचारलो, बहुत पहिले प्रॅक्टिस करतो मी पहिले. बोलल्याच्या नंतर मी एकांतमध्ये बसतो, बहुत 2-3 तास विचार करतो की आपल्याला का करायचं आहे, या सांगितल्याला कसा करावा लागेल, कसा नाही, आणि हिला समाधान मिळालं. तर त्यावेळेस मग तिच्यासोबत बोललो. ती सांगितलं नाही. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, पोट तणून राहिला. मला अजून एक गड पाणी काढून टाका म्हणते. होजी म्हणते पाणी काढतो. अजून 10 लिटर पाणी काढलं, अजून 15 लिटर पाणी त्या पोटामध्ये तयार सुरुवात. मी बोललो कुठंतरी चुकली आहे, तू ध्यान कर म्हणलं. म्हणजे मी आपल्या याच्या मार्गात होतो म्हणे. अगर मी चुकलो म्हणे, हो सकतं म्हणजे मी मार्गात असूनही अनेक वेळेसोबत लग्न केलं, तसं नाही, गलत आहे. तू भगवंताला विसरली होती का? तर नाही म्हणे. यदि पूजा पाठ करत भगवंताचं नाव घेत होती का? हो. मग तू चुकली कुठं आहे? ते चुकली होती. ते त्यावेळेस म्हणत होती आपल्या सासऱ्याला, डॉक्टरला, की डॉक्टर साहेब, आणि मराठीमध्ये आपल्या इकडे मामाजी म्हणतो सासऱ्याला, ससुरजी. तर त्यावेळेस त्यांनी म्हणलं की मला एक इंजेक्शन द्या, मला मरायचे आहे, मला काहीतरी द्या की मला मरायचे आहे. मी म्हणलं हा ते चूक आहे, की ही बोलण्याची अधिकार तुम्हाला नाही, मारणार या म्हणणार तो भगवंतच आहे. म्हणून याची माफी मागा. एका तासामध्ये 3 वेळा कापूर अगरबत्ती लावून एका तासामध्ये 3 वेळा माफी मागा आणि सांगा भगवंताने, भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिंदूजी आई वाराणसी, मी असं डॉक्टरला सासऱ्याला बोललो की माझी महान चुका झाली, मी याची क्षमा मागतो, तर माझ्या शरीराला समाधान झाल्या पाहिजे, माझ्या पोटाला आराम झाला पाहिजे. मग मी एक वेळेस सांगितलं तुमच्या इथे दही, दूध आणि रक्षा, मग याचा मिश्रण करा. मिश्रण केल्याच्या नंतर भगवंताला विनंतीवरती सांगा आणि या दही दुधाच्या मिश्रण त्याच्या पतीला सांगितलं. तू ज्यावेळेस ते विधी घडवशील, जशी जशी मी सांगत आहोत तसा विधी घडव आणि त्या बाईचा पोट कम होणार सुरुवात होऊन जाईल. तू असा भगवंताला योग माग आणि ते विधीची सुरुवात कर. तेव्हा त्याला विधी सांगितलं, त्यांनी तसं विधी केलं आणि विधी केल्याच्या नंतर त्यांनी दुसरा त्या बाईच्या पोट रातभरामध्ये लेवल झाला आणि 15 लिटर पाणी गायब झाला. आता राहिला किमो. किमो राहिला. डॉक्टरला सांगितलं किमो घ्यायला लागलं. अरे किमो घेणार तिथं आहे तर तुमच्या गर्भपिशवी जिथं आहे त्याला लागू नाही. तर डॉक्टर म्हणते आहे, तरी डॉक्टर म्हणते नाही आहे. तर तिला किमो घ्यावा लागला. तिला किमो 2-3 वेळेस किमो दिलं. त्याच्या पतीच्या तिचाही मूळ झाला. म्हणे हा तो आपला शरीर गलत आहे, मग आपण या मार्गात आहोत, कसा करू? तो त्यावेळेस त्यांनी शब्द दिलं, मरे या भगवत नाम पर आजच्या नंतर किमो घेणार नाही आणि ही दवाई खाणार नाही. घडवणारा तुम्ही आहात. माझ्या पोटाचा कॅन्सर
तुम्हाला का करायचं का नाही तो तुमच्यावर आहे. पण आजपासून किमो घेणार नाही. त्या बाईचा कॅन्सर कुठं गेला भगवान जाणे. तर आज सुखरूपी समाधानी नाही. तिचे केस झडले ते किमोला झडले ना, गरमाटलं. आज तिचे केसही येणं सुरुवात झाले आणि ती बाई एक नंबर ठवठवीत दिसत आहे. आता तुम्ही सरप पाहिलाय तो जो फुकतो तुमच्या एमपी मध्ये त्याला काय म्हणतात, कोणता सरप म्हणतो जो तो शेती आहे त्यांच्याजवळ. तो शेती असताना त्यांनी चट्ट्या मांडर म्हणतो तुमच्या एमपी मध्ये तो फुकतो आणि चावला तो मी खराब करतो. तो बहुत खराब आहे सर. तर त्यावेळेस त्याला आता 2-3 दिवस त्यांनी कुठलं असेल तर मला आग होत आहे, अंगार होत आहे ना, पाय फुगलेला आहे. मी म्हणलो आता तुला सांगत होता तो मला म्हणलं तू का लावला तिच्याच पती. मी म्हणते काहीच नाही लावलं म्हणून दिव्यातला तेल आणि रस्त्या लावून बाबा हनुमानची फूक मारलं म्हणे तर समाधान वाटत आहे म्हणे. मी त्याला सांगितलं होतं पर तो म्हणे ऐकत समाप्त बोलत तू सकाळ संध्याकाळ 3 दिवस पर्यंत करत राह आणि मला आणि एक काम कर, हो शकते तू घाबरून जाशील तर तुझा विश्वास असेल तर दवाई नको घेऊ. मी म्हणे मरे या जिये भगवत नाम पर जो घडवणारा तो भगवंत आहे, तो लवकर होणार नाही तर नाही असे तो शब्द त्या भगवंताला तिच्याच पडतो. आज तोही ठीक आहे. माझ्याच गावचा माझा सेवक आहे, त्याला 2दा सरपाणी चावलं तर त्यांनी दवाई नाही खाल्लं. आगे सुखरूप समाधानीने आहे पिना दवाई. सर्वच काही आहे आपल्याजवळ पण आपण त्याचा युजीबल नाही करू शकत. सर्वच आहे पण आपण युज नाही. आपला विश्वास सर्वात मोठा आपला विश्वास आहे तर बघ, विश्वासच नाही तर बघ. कधी कधी धोक्यामध्ये झगडेमध्ये आपण आता या सांगा मला आपण या मानव धर्मात जवळ आले आपण किती शब्दांचा त्याग करतो. पानी का बॉटल का किती शब्दांचा त्याग करतो. पानी बॉटल मरेपर्यंत आपल्याला कोणते बंद मरेपर्यंत एक बंधन आहे आपल्याला. चाहे तुम्ही जन्म घेतला आणि मृत्यू होतो असा बंधन ते आहेत का? मरेपर्यंत बंधन आहे का? आणि आपल्याला जीवनभर आहे राग व्यसन आणि पूजन आपण करू शकत नाही. पूजन कोणी करू शकतो का आपण? नाही. राग आपण सर्वात मोठा मानव धर्माचा दुश्मन कोण? आणि व्यसन हा सर्वात मोठा जीवनाचा खरा आहे का नाही? आता सांगणार पाहिजे सर आपली आता गडबड झाली होत आहे. म्हणून आपण या 3 शब्दाचा मरेपर्यंत करायचं नाही. असं नाही मी झालो सुखात ना आता काय जाऊन तू हे कर असं आहे ना. जो लेगा हसी से उसको मिलेगा खुशी से, जेना हसी से लेना ही नहीं है तो खुशी से काम मिळणार नाही. आताच म्हणलं मला साहेबांनी की नवी हवन प्रथम जन्म होते तुमचा. कसा जन्म होते? ज्या वेळेस तुमची पहिली हवन स्टार्ट होते त्यागाच तो तुमचा जीवन जन्म. पण त्या जन्माला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला न होवनी घडवत यावं लागतं. न होवनी जेव्हा घडवतं आणि आखरीची जो हवन असते तो राहते या मानव धर्मात जो जन्मलेला हा मानव धर्माचा सेवक बनते. तेव्हा 9वी हवन झाल्याच्या
नाहीतर जिथपर्यंत तुम्ही 9वी हवन समाप्तीची करणार नाही तिथपर्यंत तुम्ही सेवक बनणार नाही. अनुभव कधी कधी कसा म्हणतो आपण, या मार्गात आलो, मी मार्गात आल्याच्या नंतर पहिली हवन घडवलो, मी असा केलो तसा केलो, भगवंताला जमत नाही, तुम्ही पेढे बनवा या काही गुलाबजामुन बनवा या जेवण गरज नसते. पण आम्ही आपल्या खुशीसाठी करतो, भगवंताच्या खुशीसाठी नाही करत. भगवंताने तुम्हाला थोडी म्हणलं इथं जेवणच्या आळा तुम्ही नवी हवन आहे, प्रसाद मिळाली तेच तर बहुत आहे. आज जसं समजून चला धारणवार साहेबांचे ती नवी समाप्तीची हवन आहे. आज समाप्ती केलं त्यांच्या त्या भगवत कार्यामध्ये ज्या भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा शिंदेजी यांच्या रजिस्टरमध्ये नोंद झाला आहे की हे धानोकर परिवारचे याने महान त्यागी परमात्मा एक महान त्यागी बाबा शिंदेचे सेवक झाले. हा यांचा नियम झाला, किती झाला नियम, ही है सेवक. मैं किसी कार्यकर्ता का सेवक नहीं, मैं महान तेगी बाबा जुम्बिर जी का सेवक हूँ और मैं परमात्मा एक हूँ. मेरे को किसी मंडल का दबाव नहीं. बोला एक साथ तुम्ही ना मंडळ निर्माण केलं, सर्वच केलं. महान त्यागी बाबा जुम्बिजीनं मंडळ निर्माण करून दिलं. कशासाठी करून दिलं, माझे घोर गरीब सेवक या मंडळामध्ये येऊन एका भगवंताची विनंती प्रार्थना करते, 2 मिनिटं धुवून पाणी पिऊन सुखमय आनंदाना बसतील. याकरिता निर्माण करून दिलं. त्याला चालना करिता एक ट्रस्ट निर्माण करून दिलं. ट्रस्टमध्ये संचालक उपाध्यक्ष हे यांना बसवून दिलं. मला सांगा ते मालक आहेत का? मंडळात जो बसलेले आहेत संचालक उपाध्यक्ष हे मालक आहेत का? नाही आहे. तर मालक कोण आहे? बाबाचे सेवक मालक आहेत, हे जिथले जो आहे. कारण तो तुमचा 1001 रुपये त्या मंडळात आहे, तुमची एक ईट लागलेली आहे. तो अधिकारी आहे. पण आज कसा होते आमच्या परिसरामध्ये जो मी मंडळ, मला त्यात नाही आहे, पण एक विचार होते की आम्ही लोक काय करतो त्याची जी हिजोरी करते, बाबांनी कधी जी हुजूर नाही. बाबा जेव्हा मला एक विचारलं होतं एक सेवकाला, सिंकी मंडळचा होता, मी म्हणलो महान त्यागी बाबा जुमदेवजी तुम्ही किती वर्षात सेवक आहे म्हणलं. तर आम्ही म्हणे हय्यापासून आणि बाबा जीवन होते तेव्हापासून आम्ही सेवक आहो. मला चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे. मला सांगा म्हणलं, बाबा जेव्हा जिवंत होते तर बाबाचा जेव्हा पाय कटलेला होता, त्यांची परिस्थिती नव्हती, आईकडे सोडून चालली गेली, म्हणून त्यांचा कर्णधारा कोण नव्हता. त्यांच्यासाठी जो बाई लावली, घरचा परिवार लावला, तिला 1300 रुपये देत होते बाबा. माहिती आहे का? बाबाची सेवा करण्याकरता 1300 रुपये बाबा देत होते. कोणाकडून देत होते? ते बिचारे सेवक द्या बाबा, पण बाबा निष्काम सेवा होती, ते नव्हते. तर 1300 रुपये सकाळी देत. बाबाची सेवा करण्याकरता मला एक सांगा, महान त्यागी बाबा जुम्बीच्या नावानं तुम्ही परमात्मा एक भगवान बाबा हनुमानजी यांच्या नावावर तुम्ही इथं आता हवन कार्य भगवत कार्य करत आहात. महान त्यागी बाबा जुम्बीजीला एक त्यांचा एक गुरु मिळाला नसता तर त्यांना भगवंत मिळाला असता का? नाही मिळाला. तर धन्य हो, आम्ही त्या गुरुवांचा धन्य करतो की आमचे महान त्यागी बाबा जुम्बीजीला तुम्ही मिळाल्याच्या नंतर त्यांना सूचना दिला की कसे कसे कार्य करावं लागेल त्या भगवंताला. तर याच्यामध्ये तुम्हाला मरावी लागेल. एक तर तुमची मुख्य असुता होईल. बाबांनी परवान्या फॅमिलीमध्ये बसले, 4 भावाच्या कुटुंबामध्ये बसून, त्या घरी 5 भावाच्या कुटुंबामध्ये बसून जो हे केलं त्यांनी की मी हा कार्य करायला तयार आहे, कारण की आपल्यावर आप बीती जीवन मृत्यू होत होते, ते सर्व बोलत होते. तर त्यावेळेस त्यांनी परिवारामध्ये ठेवलं, अगर मी कोण हा कार्य करायला तयार तर कोणी तयार नाही. मरते आणि जगते, सर्वांनी आपल्या जीवाची मधी
खुशी नाही का नाही, सर्व आपल्या जीवनाची मोठी खुशी आहे का नाही खुशी? हा महान त्याची बाबा झेंडूजीच्या जीवनाची कोणाची खुशी होती का? होणारच नाही. पण आईले होते, आई काम म्हणे हे काम करा, म्हणे तुम्ही भगवत कार्य करा, म्हणे मी बाळाला सांभाळतो. बाळही होते त्यांच्याजवळ होते का? तर त्यावेळेस त्यांनी हिंमत कोणाची होती? आईची होती. त्यांनी भगवत कार्य सुरुवात केला. जसे जसे कार्य झालं तसे तसे कार्य केलं. आपण करू शकतो का? त्यांनी करू नये, त्या भगवत प्राप्ती करू नये आणि करू सगळ्यांनी बाबा भान मध्ये गेले होते. गेल्याच्या नंतर वापस घरी आले. बाबा भान याने अवस्थेमध्ये गेले होते. जेव्हा बाबा कोण बनले होते? बाबा तू बाबा नहीं, तू एक भगवान बन गए. तेरा सर तो मेरा धड़ और मेरा धड़ तो मेरा सर. आहे का सकाळी लिखलेलं आहे. तर बाबा जे भान मध्ये गेले होते तर ते जेव्हा भगवंताने सर्वच विनंती करत कि हमारे बाबा हमारे पास वापस आना चाहिए. तो तू भगवान बनून गेलते ना, का करायचं कसे? त्यावेळेस जेव्हा आईनं परिवारानं विनंती केलं आणि म्हणलं बाबा हमारे परिवार में वापस आना चाहिए, हमारी इच्छा है. भगवंताने सांगितलं होतं आईला. आईनं तसंच विनंती केलं आणि विनंती करूनच बाबा 14 नोव्हेंबरच्या रात्री परिवारमध्ये वापस आले आणि 15 नोव्हेंबरला जनरल हवन करायची त्यांनी सूचना मिळाली. 15 नोव्हेंबरला हवन होते का? जनरल हवन होते. आज सांगा आपण इथे जसं आपण आज बसतो, संख्या कम आहे ती त्याची पाहुण्यामध्ये संख्या चांगली होती, मजा येत होती. थोडासा तर कम आहे, चालते आपल्याला काय थोडासा बोललं घ्या. तर आपण आपला उपकार त्यांच्यावर आहे का त्यांचा उपकार आपल्यावर आहे? महान त्यागी बाबा जिंदगीच्या भगवंताचा उपकार आमच्यावर आहे का? त्यांच्यावर उपकार आमचा आहे. हो सकते आम्ही सेवक बनला, जास्ती संख्या वाढली तर आमच्या वजन जास्ती वाढलं, असं आहे का नाही? सभी हो सकते. पर धन्य हो ते भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिंदगी ज्याच्यामुळे आपण आज जीवन सुखमय जगत आहोत. नाहीतर आपला आज अगर हा मार्ग नसता तर आम्ही हालत होईल. तेव्हा मालूम नाही ते का होणार. पर धन्य या मार्गात जेव्हा आम्ही आला, आम्हाला त्यावेळेस समजत नव्हता. नवीन मी प्रॅक्टिस, मला जास्ती कार्यकर्ता बनवलं, मला जास्ती वेळ नाही. एका सालामध्येच मी कार्यकर्ता बनवून गेलो. आवडती मी प्रॅक्टिस जास्ती करत होतो. मी किताबीचा नाही करत आणि ना यूट्यूब चॅनलचा ना काही. श्री इथला विचार ठेवायचा आहे की आम्हाला जिथं ज्यातून आम्ही मार्गदर्शन करतात, मार्गदर्शनाच्या माध्यमातून कार्य होतात आणि त्या कार्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवी तयार करतात. त्या गोष्टी सर्व व्यक्ती नाही केली. आमच्या परिसरामध्ये महानपैकी बाबा जिंतूरजी सुकडी या गावामध्ये, तुमच्या रोडच्या जवळ, तुमच्या रोड 3 किलोमीटर सुकडी आहे. या सुकडी गावामध्ये बाबाचा दौरा होता. देखील सांगत लक्षात ठेवा. तुमच्या युतीमध्ये बी आले ना बाबा? आले आहे का? मला घाटमध्ये आले आहेत. तर ज्यावेळेस एक दारू पिणारा व्यक्ती बाबाला शिवा देऊ लागला आणि शिवा देत होता तो. आणि शिवा देता देता काही सेवक म्हणत होते की बाबा हा शिवा देते, याला आम्ही दणकवतो. मराठीमध्ये आम्ही याला हिंदीमध्ये मारते. तो बाबा का म्हणलं म्हणे अगर हो मी तुम्हाला शब्द दिलं मारा तर वाद निर्माण होऊन जाईल. अगर याच्या तोंडाला अगर आम्ही नाही लागला
तर हा इथे रेडिओ ऑटोमॅटिक शिफ्ट होऊन द्या. तो त्यावेळेस बाबा तिथून चाय वाय घेऊन सेवकाच्या इथून चाय घेऊन तुमचा